आपला हा व्हिडिओ असणार आहे सागरेश्वर बीचवरती। सागरेश्वर बीचवरती कसे याल व कोठे कमी बजेटमध्ये स्टे करावा, सागरेश्वर मंदिराबद्दल व सागरेश्वर मंदिरासमोरच MTDC उपहारगृह आहे यावरती आज आपला एपिसोड असणार आहे। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अजून काही तुम्हाला माहिती हवी असल्यास कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ छान वाटला तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। नमस्कार, मी माधवी पवार। आजच्या सागरेश्वर बीच या एपिसोडमध्ये मी तुमचे स्वागत करते। वेंगुर्ल्यावरून निघाल्यानंतर शिरोडा रोडने यायचे आहे। वेंगुर्ल्यापासून 3.5 किलोमीटर अंतरावरती सागरेश्वर बीच आहे। पुण्यावरून येणार असाल तर सागरेश्वर 397 किलोमीटर आहे व तुम्ही जर मुंबईहून सागरेश्वरला येणार असाल तर हे अंतर 501 किलोमीटर आहे। सागरेश्वर बीच फॅमिली रिसॉर्ट हे MTDC रिसॉर्ट असून हे पूर्णपणे उंच झाडांच्या मध्ये व सागरेश्वर बीचच्या लगतच आहे। आम्ही येथे स्टे केला होता। या रिसॉर्टबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही पुढे दिलेली आहे, तरी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आता आपण आलो आहोत श्रीदेव सागरेश्वर मंदिर या ठिकाणी। टिपिकल कोकणी टाईपचे असे हे मंदिर आहे। हे मंदिर खूप छोटंसं आहे पण खूप सुंदर आहे। आल्या आल्या आपल्याला उंबराचे झाड दिसते। याच्याच बाजूला दीपमाळ आहे आणि थोडंसं पलीकडे विहीर आहे। हे आहे सागरेश्वराचे मंदिर। हे मंदिर कौलारू आहे। कोकणातील बरीच मंदिरे ही साधी रेखीव असतात। हे सागरेश्वराचं मंदिर सुद्धा असंच आहे। बसक्या बांधणीचं लाकडी तोळ्या असलेलं कौलारू असं हे मंदिर आहे। या मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं। मंदिरातील गाभाऱ्याच्या एका बाजूला गणपती तर दुसऱ्या बाजूला भगवती देवीचे छोट्या अशा मूर्ती आहेत। या मूर्ती देखील खूप रेखीव आणि सुंदर आहे। गाभाऱ्यात शिवलिंग आहे। सागरेश्वर म्हणजेच महादेवाचंच एक रूप आहे। सागरेश्वर म्हणजे समुद्राचा देव आणि याच मंदिराच्या मागच्याच बाजूला समुद्र किनारा आहे। चला तर आता आपण समुद्र किनाऱ्याकडे जाऊया। बीचच्या लगतच पार्किंगची सोय आहे। याच ठिकाणी बीचच्या लगतच एक रिसॉर्ट होते, परंतु ते आता बंद झालेले आहे। या ठिकाणी बसून आपण समुद्राचा आनंद घेऊ शकतो। आम्ही दुपारच्या वेळी बीचवरती आलो होतो, तरी देखील या ठिकाणी बरेच पर्यटक दिसत होते। पांढरी शुभ्र रेती, हिरवीगार घनदाट झाडे आणि खळखळणारा निळा समुद्र यामुळे दुपारच्या वेळी सुद्धा या ठिकाणी खूप प्रसन्न वाटत होते। समोरच आपल्याला नवबाग बीच दिसत आहे। या ठिकाणी देखील आपण जाणार आहोत। ज्या MTDC रिसॉर्टमध्ये आम्ही स्टे केला होता ते रिसॉर्ट याच गर्द झाडींमध्ये होते। चला तर हे रिसॉर्ट कसे आहे हे तुम्हाला दाखवते। अगदी समुद्र किनाऱ्यालगतच हे रिसॉर्ट आहे।
या ठिकाणी आपल्याला AC, नॉन AC असे कॉटेज मिळतात. AC रूमसाठी 1500 व नॉन ACसाठी 1000 रुपये असे येथे चार्जेस आहेत. पार्किंगसाठी खूप जागा या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे. आम्ही देखील याच ठिकाणी कार पार्किंग केली होती. या ठिकाणी उंच अशी गर्द झाडी आहे. त्यामुळे इव्हिनिंगला आणि मॉर्निंगला पक्ष्यांचा किलकिलाट ऐकू येतो. त्यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जाते. हे रिसॉर्ट समुद्रकिनाऱ्यालगत आणि गर्द झाडीत असल्यामुळे पहाटेच्या वेळी खळखळणाऱ्या समुद्राचा आवाज आणि पक्ष्यांचा किलकिलाट ऐकून आपले मन अगदी मोहरून जाते. हा छोटासा रस्ता जो दिसत आहे त्या रस्त्याने आपण सरळ मंदिराकडे जाऊ शकतो. बाहेरून अगदी छोटेसे दिसणारे हे कॉटेज आतमधून कसे आहे हे तुम्हाला दाखवते. आतमध्ये एक डबल आणि एक सिंगल असे 2 बेड अवेलेबल आहेत. येथील खिडकीतून आपल्याला समुद्राचे दर्शन होते. या ठिकाणी आपल्याला स्वच्छता आणि भरपूर अशी शांतता बघायला मिळते. साधारण रात्रीच्या 9 वाजता आम्ही चालत MTDC उपहारगृह या ठिकाणी आलो. हे रिसॉर्ट खूपच सुंदर आहे. हे रिसॉर्ट आणि येथील डायनिंग टेबल या सर्व वस्तू लाकडाने बनवलेल्या आहेत. त्यामुळे हे रिसॉर्ट बघायला खूपच सुंदर दिसते. या ठिकाणी व्हेज, नॉन व्हेज असे दोन्ही प्रकारचे जेवण आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे नाश्ता देखील या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या रिसॉर्टला नक्की भेट द्या. येथील जेवणाची चव ही अतिशय उत्तम होती. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.